गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सकल संत विचार मंच आणि पिताश्री प्रतिष्ठान पुणे आणि डॉक्टर गोवा करंदीकर भारतीय संस्कृती व्यासपीठावर या निमित्ताने गीता रहस्यातील अध्यात्मशास्त्र या विषयावर व्याख्यान देण्यासाठी मला जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमच डॉक्टर दातार सर आणि कोल्हटकर मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते. आज आपल्याला अध्यात्म विचार समजून घ्यायचा आहे. लोकमान्य टिळकांनी आपल्या गीता रहस्यामध्ये अध्यात्म विचार हा अध्यात्मशास्त्र या नावाखाली म्हणजे या सदराखाली सांगितलेलं आहे. प्रकरणाचं नाव त्यांनी अध्यात्म असं दिलंय, पण जेव्हा त्यांनी विश्लेषण केलेलं आहे तेव्हा त्यांनी अध्यात्मशास्त्र असा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून तेच शीर्षक मी माझ्या आजच्या ह्या व्याख्यानासाठी घेतलेलं आहे. आता गीता रहस्यातील जे अध्यात्मशास्त्र आहे तेच खरं म्हणजे गीतेतलं सुद्धा अध्यात्मशास्त्र आहे. हेही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अध्यात्मशास्त्र 9व्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे, पण तत्पूर्वी गीता रहस्याच्या 6व्या प्रकरणात आणि 7व्या प्रकरणात मिळून त्यांनी क्षेत्रज्ञ विचार मांडलेला आहे आणि त्यांनी अक्षराक्षर विचार देखील मांडलेला आहे. तर तो आपल्याला थोडक्यात का होईना सुरुवातीला समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण अध्यात्म या विषयाकडे वळणार आहोत. तर क्षेत्रज्ञ विचार म्हणजे काय? तर स्वतःच्या पिंडाचे, शरीराचे आणि मनाचे परीक्षण करून त्यावरून क्षेत्रज्ञ आत्मा कसा निष्पन्न होतो याचा विचार करणे म्हणजे गीतेतला क्षेत्रज्ञ विचार करणे होय. क्षेत्र म्हणजे काय? तर मानवी शरीर. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? तर आपला ह्या शरीरात येऊन राहणारा आत्मा. यातून आत्मा समजून घेणे महत्वाचे आहे. आणि क्षराक्षर विचार म्हणजे काय? तर या क्षराक्षर विचाराचा संबंध सृष्टीशी आहे. आपल्या अवतीभोवतीचं जे जग आहे, जगत आहे, त्याचे निरीक्षण करून त्यामागे कोणते तत्व आहे याचा विचार करणे आणि त्याचे परीक्षण करणे, या परीक्षणास क्षराक्षर विचार असे म्हणतात. आता क्षर म्हणजे काय? तर प्रकृतीपासून निर्माण झालेल्या सर्व दृश्यमान पदार्थांना क्षर पदार्थ म्हणायचं. जे जे दिसतं ते सगळं क्षर आहे, कारण ते नाशवंत आहे. ज्याचा नाश होऊ शकतो असे सर्व पदार्थ, सर्व वस्तू म्हणजे क्षर. पण हा जो नाश आहे तो अजिबात पूर्णपणे नाश होत नाही. फक्त प्रलयाच्या काळात नाश होतो. प्रलयानंतर हे क्षर पदार्थ पुन्हा अव्यक्त प्रकृतीमध्ये आधी सुरुवातीला ते मिळून जातात, आता ते अव्यक्त बनतात, पण त्यानंतर काही काळानंतर ह्या अव्यक्त प्रकृतीमधूनच पुन्हा क्षर प्रकृतीची निर्मिती होते. आणि ज्या काळापर्यंत सगळे ग्रहगोल, सगळे तारे प्रलयाच्या काळामध्ये काही काळ स्थिर आणि एकत्रित झालेले असतात, तेव्हा त्या प्रकृतीला अव्यक्त प्रकृती म्हणायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा क्षर प्रकृतीची निर्मिती होत असते. असा विचार क्षर आणि अक्षर तत्वाचा किंवा क्षराक्षर विचार असा मानला जातो. सांख्य विचारामध्ये क्षेत्र म्हणजे काय?
आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचे विवेचन येते. ज्याला उपनिषदांमध्ये आत्मा म्हणतात, तो कोणता पदार्थ आहे? मुळात तो पदार्थ आहे का, म्हणजे वस्तू आहे का? त्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते? तो शरीराप्रमाणे पंचमहाभूतांनी बद्ध आहे का? या प्रकृतीचे नियम, प्रकृतीचे म्हणजे मायेचे नियम, त्याला लागू असतात का? तर नाही. आत्म्याला हे नियम लागू नसतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकामध्ये आत्म्याचे वर्णन स्वतः भगवंतांनी केलेलं आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा अजरामर श्लोक आहे. अर्थ असा आहे, आत्मा हा नित्य आहे. शस्त्राने तो मारला जात नाही, अग्नी त्याचे दहन करू शकत नाही, याला पाणी भिजवीत नाही आणि वायू सुकवित नाही. मग तो कसा आहे? तर तो स्थिर, अचल, सनातन म्हणजे चिरंतन आहे. पुढे 20व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच्या आधीचा श्लोक आहे 20वा श्लोक, त्यामध्येही त्यांनी म्हटलेलं आहे, भगवंतांनी म्हटलेलं आहे, तो कधी जन्मत नाही, तो कधी मरत नाही, हा एकदा होऊन पुन्हा होणार नाही असेही नाही. हा अज, नित्य, शाश्वत, पुरातन असा आहे. शरीराचा नाश झाला तरी तो मारला जात नाही. याचाच अर्थ काय? आता आपण पाहिलं ते, की प्रकृतीचे किंवा मायेचे नियम, त्या नियमांनी हा आत्मा बद्ध नसतो. ही एक अद्भुत वस्तू आहे. ते एक आश्चर्यच आहे. पण याला कोणी तत्वतः जाणत नाही. आणि इथेच आपला अध्यात्म विचार खरं म्हणजे सुरू होतो. मनुष्य म्हणजे काय? तर मनुष्य म्हणजे आत्मा आणि देह यांचा एक समुच्चय आहे. देह कसा आहे? मर्त्य आहे. आत्मा कसा आहे? अमर्त्य आहे. आणि हाच क्षेत्रज्ञ आहे. ज्ञ म्हणजे जाणणारा, क्षेत्राला जाणणारा जो, तो आत्मा. तर आत्मा म्हणजे काय हे बरंचसं आपण समजून घेतलं आता. आणि खरं म्हणजे आत्मा हा स्वसंवेद्य आहे. तुम्ही जर काही काळ यशस्वीपणाने जर ध्यान करू शकलात, तर तुम्हाला तुमचा आत्मा मानवी व्यक्तींना सापडतो. म्हणजे अर्थात त्या अ, त्या अधिकार पदावर जे जे पोचलेले आहेत त्यांना तो मिळतो. आपल्यामध्येच तो आहे ना, त्यामुळे तो मिळतो. मग जीवात्मा म्हणजे काय? तर नामरूपाला आधारभूत झालेल्या व्यष्टिरूप शक्तीला जीवात्मा असे म्हणतात. जीवात्माबद्दल थोडीशी जास्तीची माहिती आपल्याला पुढे आता येणारच आहे. तर अध्यात्म विचार जेव्हा आपण मांडतो किंवा त्याचा विचार करायला लागतो, तेव्हा जीव, जगत आणि परमेश्वर या तीनही संकल्पनांचा विचार करणं म्हणजे अध्यात्मशास्त्राचा विचार करणं होय. म्हणून जीव म्हणजे काय आपण पाहिलं, आत्मा म्हणजे काय आधीच पाहिलं. आता जगत म्हणजे काय याचा आपल्याला विचार करायचा आहे. नामरूपांना आधारभूत असलेली जी शक्ती, तिला समष्टी रूपाने ब्रह्म असं म्हणतात आणि व्यष्टी रूपाने तिलाच जीवात्मा असे म्हणतात. आत्मा जरी मरत नसला तरी एका नामरूपाचा नाश झाल्यानंतर त्यालाच दुसरी नामरूपे प्राप्त होतात. आणि हेच चक्र सृष्टी आणि समष्टीला देखील लागू पडते. ते तिला म्हणजे सृष्टीला सुद्धा क्रमप्राप्त आहे. सृष्टी ही देखील नामरूपांना आधारभूत असते. आता सृष्टी म्हटल्यानंतर सुरुवातीला तुमच्या डोळ्यासमोर आपल्या अवतीभोवतीचं जग येतं. त्यामध्ये अनेक व्यक्ती, पशुपक्षी, वनस्पती या सगळ्या आपल्या अवतीभोवती असतात. या सगळ्याला आपण सृष्टी म्हणणार आहोत. आणि सृष्टी ही जी आहे ती नाशवंत आहे. म्हणजे कशी, आत्ता या क्षणी नाशवंत नाहीये, पण ती परिवर्तनशील आहे आणि काही दीर्घ काळानंतर, प्रदीर्घ काळानंतर तिचा
नाश होणार आहे हे सगळ्यांनाच आपल्याला प्रलयादी गोष्टींमुळे माहिती आहे. मग ती सृष्टी जी असते ना, ती नामरूपांना आधारभूत असते. म्हणजे काय, की या सगळ्या ज्या वस्तू आणि व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांना नाम असतं आणि रूप असतं. आणि त्याचमुळे आपण सृष्टीला दृश्यमान सृष्टी असं म्हणत असतो. सृष्टी म्हणजे जगत. आता फक्त पृथ्वीवर अस्तित्वात असलेलं जगत किंवा पृथ्वीवर दिसू शकणारं, आपण ज्याला समजून घेत असतो, त्या जगाला फक्त जगत म्हणायचं का? तर नाही. आपण आज जर तुम्ही दृक्श्राव्य फीत पाहिली असेल, तर तुमच्या लक्षात येईल, की पृथ्वीच्या व्यतिरिक्त सूर्याभोवती फिरणारे सगळे ग्रहगोल, स्वतः सूर्य, सूर्यासारखे असंख्य तारे, नंतर आकाशगंगा, आणि फक्त आपली आकाशगंगाच नव्हे, तर लाखो आकाशगंगा ज्या जगतामध्ये आहेत, त्या सगळ्यांचा विचार आपल्याला सृष्टी म्हटल्यानंतर करायचा असतो. पण हे सगळंच जे चित्र आहे जगताचं, तेही नाश पावणार आहे आणि पुन्हा जन्म पावणार आहे. हे पण जसं व्यक्तीचं असतं तसंच सृष्टीचं देखील असतं, असं आपण लक्षात घ्यायचं आहे. तर सृष्टी ही नामरूपांना आधारभूत असते. म्हणजे सृष्टीमधल्या प्रत्येक वस्तूला आणि व्यक्तीला, आकारांना नाम असतं, कारण त्याला आधी रूप असतं, म्हणून नाम असतं. तर आत्ताच मी सांगितलं तसं विशिष्ट दीर्घ काळानंतर, प्रलयानंतर तीही सृष्टी अ, दृश्यमान अस्तित्वे ही नष्ट पावत असतात आणि पुन्हा नवी सृष्टी निर्माण होत असते. जसं मनुष्याचं असतं तसंच सृष्टीचंही असतं. याचा अर्थ असा, की जी गोष्ट, जो नियम मनुष्य देहासाठी आहे, तोच नियम सृष्टीसाठी म्हणजे ब्रह्मांडासाठी सुद्धा आहे. आणि प्रमाणे सृष्टीमध्ये जसे असंख्य प्रकारचे व्यापार, व्यवहार, क्रिया होत असतात ना, तसेच असंख्य प्रकारचे पण नियमबद्ध असे व्यापार, व्यवहार, क्रिया आपल्या शरीरातही होत असतात. ते आपल्याला माहीत नसतात, पण होत असतात. म्हणूनच पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. ही क्षराक्षर संकल्पना समजून घेण्यासाठी गीतेतल्या दुसऱ्या अध्यायात 28वा जो श्लोक दिलेला आहे, तो असा आहे: अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिवेदना. याचा अर्थ विनोबांनी तशाच गीताईमध्ये आपल्या अ, श्लोकामध्ये दिलेला आहे. तशाच म्हणजे जसं संस्कृत श्लोक आहे तसंच 2 ओळींमध्ये त्यांनी स्वतःचा मराठीतला श्लोकबद्ध रचना केलेली आहे. तर ती पहा. अव्यक्तादिनी भूतानीचा मराठी अर्थ विनोबांचा आहे: भूतांचे मूळ अव्यक्ती, मध्य तो व्यक्त भासतो, पुन्हा शेवट अव्यक्ती, त्यामध्ये शोक काय असा. थोडक्यात, क्षर म्हणजे नाश पावणारं दृश्य जग, आणि अक्षर म्हणजे नाश न पावणारे पण अव्यक्त रूपात काही कालावधीपर्यंत राहणारे अव्यक्त जग, यांचा विचार आपल्याला क्षराक्षर, क्षर आणि अक्षर या संकल्पनेमध्ये, या विचारधारेमध्ये करावं लागतं. आणि याचं सविस्तर विवेचन लोकमान्यांनी 6व्या आणि 7व्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. हा बेस लक्षात घेऊन, हा पाया लक्षात घेऊन आता आपण सर्वजण शास्त्राकडे, अध्यात्मशास्त्र या मुख्य संकल्पनेकडे वळूया. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विचारामध्ये जास्त महत्वाचं काय आहे? क्षेत्र की क्षेत्रज्ञ? तर क्षेत्रज्ञ. आणि क्षराक्षर विचारामध्ये जास्त महत्वाचे काय आहे? तर अव्यक्त प्रकृती. ही कधी व्यक्त असली तर आपण तिला जगत म्हणतो. जेव्हा ती अव्यक्त असते तेव्हा ती अतिशय शक्तिपूर्ण, ज्याला ब्लॅक होल म्हणता येईल, पण पूर्णपणे आपण म्हणू शकू असं नाही. पण त्या ठिकाणी ती सगळी व्यक्त प्रकृती एकत्रित झालेली असते असं वैज्ञानिक म्हणतात. तेव्हा आत्मा आणि जगत
या दोन संकल्पना आपल्याला अध्यात्मात सुद्धा अशाच प्रकारे विचारात घ्याव्या लागतात. गीता रहस्यातील 9व्या प्रकरणामध्ये अध्यात्मशास्त्राचा उहापोह आपले गीता भाष्यकार बाळ गंगाधर टिळक यांनी केलेला आहे. आता त्यांनी अध्यात्मशास्त्राला, म्हणजे अध्यात्म हे जरी शीर्षक असलं तरी पुढे त्यांनी कुठे ना कुठे अध्यात्मशास्त्र असा उल्लेख केलेला आहे. मग आता शास्त्र म्हणजे काय, तर त्याची व्याख्या त्यांनी आधीच दिलेली आहे, दुसऱ्या एका प्रकरणामध्ये दिलेली आहे. ती अशी आहे: बुद्धीस प्रथम न कळणाऱ्या विषयांची गुंतागुंत काढून टाकून त्यातील अर्थ निशंकपणे सुगम करणे, सोपा करणे आणि दृश्य अदृश्य गोष्टी आणि पुढे होणाऱ्या गोष्टींचे सुद्धा यथार्थ ज्ञान करून देणे हे शास्त्राचे लक्षण आहे आणि यालाच शास्त्र असे म्हणतात. अशा अभ्यासाला शास्त्र असे म्हणतात. सांख्य विचारामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोन संकल्पना महत्वाच्या आहेत. पण या प्रकृतीलाच जगत आणि पुरुषाला आत्मा किंवा जीव म्हटलेले आहे. तर प्रकृती आणि पुरुष ही सांख्यांची संकल्पना, या दोन्ही संकल्पना सांख्यांच्या आहेत आणि यांच्याही पलीकडे असलेला जो परमेश्वर आहे तो जास्त महत्वाचा असं गीता आपल्याला सांगते. आणि लोकमान्य आपल्याला सांगतात की ही गीतेची अध्यात्मशास्त्राला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. तर या तीनही संकल्पना ज्या आहेत, जीव, जगत आणि परमेश्वर, या तिन्ही संकल्पनांचे स्वरूपे कशी आहेत हा विचार अध्यात्मशास्त्रामध्ये येतो. आणि त्या तिघांचा म्हणजे जीव, जगत आणि परमेश्वर यांचा परस्पर संबंध काय आहे याचा निर्णय अध्यात्मशास्त्र देत असतं. आपल्या अवतीभोवती जड विश्व म्हणजे जे जगत असतं ते दृश्यमान असतं, शिवाय ते कालकल्पनेच्या मध्ये बद्ध देखील असतं. म्हणजे आपल्या जीवनात काळ महत्वाचा आपण मानत असतो. म्हणजे किती वाजता, कोणत्या महिन्यामध्ये, कोणत्या वर्षात, अशा विचारांशिवाय या जगाची कल्पना आपण करू शकत नाही. जग हे त्रिगुणांनी बद्ध असे आहे हे आपण जाणतो. कोणते त्रिगुण? सत्व, रज, तम. पण अध्यात्मशास्त्र म्हणजे काळ आणि जड विश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाचा म्हणजे परमेश्वराचा अभ्यास करणारे शास्त्र आहे हे आपण लक्षात घेऊया. प्रत्येक व्यक्तीचे आणि प्राणी मात्रांचे शरीर हे ह्या आधी सांगितलेल्या अष्टधा प्रकृतीने बनलेले आहे. म्हणजे 5 महाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 3 गुण सत्व, रज, तम. ही अष्टधा प्रकृती आहे आणि यांची मिळून जी अष्टधा प्रकृती आहे ती शरीर आणि सृष्टी यांच्यामध्ये ती प्रकृती विलसलेली आहे हे आपण लक्षात घेऊया. पण मग या प्रकृतीला, या सृष्टीला चालवतं कोण? जो स्वतः अदृश्य आहे पण त्याच्याच सत्तेने जग चालते, तो भगवान, तो परमात्मा, ते परब्रह्म. ही ईश्वर संकल्पना ह्या सृष्टीला आणि या क्षेत्राला चालवत असते हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचा शोध आपल्याला घ्यायला पाहिजे की परब्रह्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय आणि भगवान म्हणजे काय. तत्पूर्वी आपण आणखीन काही गोष्टी समजून घेऊया. आता बाह्य जगत आणि अंतर्जगत असे 2 भाग आपल्या लक्षात येतील. म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे प्रत्येकाचं, तुमचं, त्याच्यामध्ये सुद्धा एक अंतर्जगत आहे आणि एक बाह्य जगत आहे. अंतर्जगत आहे त्याला आपण आत्मा म्हणू शकतो, जीव. आत्मा आणि जीव मध्ये थोडीशी भिन्नता आहे, पण आपण आत्मा म्हणू शकतो. आणि बाह्य जग जे आहे त्याला आपण शरीर म्हणू शकतो, म्हणजे क्षेत्र. त्याचप्रमाणे सृष्टी आणि ब्रह्मांडामध्ये देखील अशीच 2 जगते असतात. पंचमहाभूतांनी
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांनी व्याप्त झालेली सृष्टी जी आहे ती बाह्य जगत आहे. आणि त्या सृष्टीला म्हणजे जगताला चालवणारे, तिच्या आत आणि बाहेर असणारे, सर्वत्र असणारे पण न दिसणारे असे सृष्टीचे अंतर्जगत देखील असते. मानवी अस्तित्व आणि सृष्टीचे अस्तित्व यांच्या बाह्य पण नियमबद्ध जगताला प्रकृती म्हणता येते. आणि मानवी अस्तित्वाच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वाच्या अंतर्जगताला पुरुष असे म्हणता येते. इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की स्त्रीचे शरीर अस्तित्व आणि पुरुषांचे जे शरीर अस्तित्व आहे त्याला क्षेत्रच म्हणायला पाहिजे. आणि ती प्रकृती आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे. आणि स्त्रीचा आत्मा आणि पुरुषांचा आत्मा हा पुरुष तत्वामध्ये जाणून आपल्याला घ्यायचा आहे. पुरुष याचा अर्थ स्त्री पुरुष मधला पुरुष नाही, पुरुष याचा अर्थ आत्मा, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर प्रकृती आणि पुरुष ही जी दोन तत्वे आहेत ती सांख्यांनी मांडलेली आहेत. पण गीता ही सांख्यांच्या विचारांच्याही पलीकडे जाते. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, या प्रकृती आणि पुरुषा पलीकडे परब्रह्म आहे. या परब्रह्माला परमात्मा, पुरुषोत्तम असेही नाव दिलेले आहे. म्हणजेच हा ईश्वर सगुण आहे, निर्गुण आहे. हे आपल्याला माहिती आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. पण त्या दोन वर्णनांच्या पेक्षा थोडं वेगळं वर्णन सगुण निर्गुण असं देखील आहे. आणि त्यालाही म्हणजे या सगुण तत्वाला, निर्गुण तत्वाला, किंबहुना आपण असं म्हणू सगुण तत्वाला, सगुण निर्गुण तत्वाला आणि नंतर निर्गुण तत्वाला समजून घेणं, त्याची आराधना करणं हे आपलं प्राप्त कर्तव्य आहे. कारण त्यालाच अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. भगवद्गीता सांख्य विचारांच्या पलीकडे जाते ती अशी. त्या परमेश्वराचे मूर्तिमंत अवतार असलेले जे भगवान श्रीकृष्ण, तेच उपदेश करण्यासाठी अर्जुनापुढे साक्षात उभे राहिलेले असल्यामुळे ते सगुण ईश्वर आहेत. ते गीतेत ठिकठिकाणी म्हणतात, प्रकृती माझे स्वरूप आहे. 9वा अध्याय. जीव माझा अंश आहे. 15वा अध्याय. सर्व भूतांच्या अंतरी असणारा आत्मा मी आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी श्रीयुक्त विभूतिमत मूर्ती आहेत त्या माझ्याच अंशापासून निर्माण झालेल्या आहेत. माझ्या ठाई मन ठेवून तू माझा भक्त हो, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. असं पुन्हा 18व्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं. मीच ब्रह्माचे आणि अव्यय अशा मोक्षाचे, शाश्वत धर्माचे आणि परमावधीच्या सुखाचे मूळ स्थान आहे, असा अर्जुनाला त्याने उपदेश केलेला आहे. हे जे श्रीकृष्ण आहेत ते आहेत सगुण ईश्वर. म्हणजे सगुण आणि निर्गुण तत्व किंवा सगुण ईश्वर आणि निर्गुण ईश्वर समजून घेण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की श्रीकृष्ण हे स्वतः सगुण ईश्वर आहेत आणि ते मूर्तिमंत अर्जुनाच्या समोर उभे आहेत. श्रीकृष्णांचे सगुण रूपात साक्षात रूप हे परमेश्वराचेच रूप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की विश्वरूप दर्शन देखील याच प्रकारचे अतिव्यापक पण तरीही सगुण असेच ईश्वराचे रूप आहे. कारण ते रूप आहे. जोपर्यंत ते रूप आहे तोपर्यंत त्याला आपण सगुण म्हणणार आहोत. आणि भक्ती मार्गातला हा अंतिम साध्य असलेला असा सगुण ईश्वर आहे. पण गीतेतील असा व्यक्त असलेला परमेश्वर हाच अंतिम साध्य आहे का? तर लोकमान्य आपल्याला सांगतात, गीता भाष्यकार बाळ गंगाधर टिळक आपल्याला असं सांगतात की हा व्यक्त म्हणजे सगुण परमेश्वर हा अंतिम साध्य नाही.
कशावरून सांगतात? गीतेच्या आधारावरून. तर 7व्या अध्यायातील 24व्या श्लोकामध्ये आणि 25व्या श्लोकात सुद्धा स्वतः भगवंत सांगतात की मी अव्यक्त स्वरूपात आहे. ते असं सांगतात, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धयः परम भावम अजानन्तो मम अव्ययम अनुत्तमम. भगवान या श्लोकामध्ये सांगतात, ते असं सांगतात की अबुद्धी म्हणजे मूढ असलेले लोक माझे पर म्हणजे श्रेष्ठ, उत्तमोत्तम आणि अव्यय असे जे स्वरूप आहे ते न जाणता अव्यक्त अशा मला व्यक्त झालेला मानतात. त्यानंतरच्या 25व्या श्लोकात 7व्याच अध्यायामध्ये ते सांगतात, स्वतः भगवंत सांगतात, मी आपल्या योगरूप मायेने आच्छादित असल्यामुळे सर्वांना स्वस्वरूपाने प्रकट दिसत नाही. पण मी कसं आहे, तर मी अज आणि अव्यय आहे. अज याचा अर्थ मी जन्मलेला नाही आणि मी अव्यय आहे म्हणजे मला नाश नाही. हे ते मूढ लोक जाणत नाहीत असं स्वतः भगवंत सांगतात. हे आपण लक्षात घ्यायला हवं. तिथं ते नक्कीच निर्गुण तत्वाचं वर्णन करत असतात. आता ते स्वतः सांगतात की निर्गुण निराकार असे माझे अस्तित्व आहे. मी अस्पर्श आहे, अरूप आहे, अव्यय आहे, अरस आहे, नित्य आणि अचिंत्य आहे. मी निष्कल आहे म्हणजे निरवयव आहे, अज आहे. मी शाश्वत आहे. स्वतः भगवंतांनी महाभारतामध्ये नारदांना हे सांगितलेलं आहे. महाभारतात सांगितलेलं आहे आणि त्यालाच वासुदेव परमात्मा म्हणतात असं देखील त्यांनी नारदांना महाभारतात सांगितलेलं आहे. आणि तोच सृष्टीची उत्पत्ती आणि लय करणारा त्रिगुणांच्या पलीकडचा असा परमेश्वर आहे असे शांती पर्वात भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग हा निर्गुण निराकार ईश्वर ओळखायचा कसा, समजून कसा घ्यायचा? तर ध्यानातून. ध्यानातून आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकतो. मात्र ध्यान हे सगुण मूर्तीवर न करता निर्गुणावरच करायला हवं असं विवेकानंद देखील म्हणतात. तर निर्गुणापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला ध्यानातून जाता येतं, तिथपर्यंत पोचता येतं किंवा त्याला असे तशी निर्गुण भक्ती देखील असते तर ती सुद्धा आपल्याला करणं शक्य होतं. ईश्वराचे सगुण रूप आणि निर्गुण स्वरूप आपण लक्षात घेतलं. पण सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये एक सगुण निर्गुण असे देखील त्याचे स्वरूप आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्याला त्या सगुण निर्गुण तत्वाचा किंवा त्या स्वरूपाचा देखील विचार करणं आवश्यक आहे. आता सगुण निर्गुण म्हणजे काय? तर तो अव्यक्त असला आणि त्यामुळे जरी इंद्रियांना अगोचर असला, ईश्वर हा अव्यक्त असला आणि इंद्रियांना अगोचर असला तरी तो सर्वशक्तिमान आहे, तो प्रेममय आहे, करुणामय आहे, दयावंत आहे, कर्तृत्व वगैरे गुणांनी युक्त असा आहे आणि विशेषतः तो सच्चिदानंद रूप आहे, आनंदमय आहे. म्हणजे मग तो वर्णनातीत आहे का? तर नाही. म्हणजे तो वर्णनीय आहे का? तर हो, तो वर्णनीय आहे. मग वर्णनीय जर असेल तर तो निर्गुण असेल का? तर नाही, तो निर्गुण नसेल, तो सगुण निर्गुण असेल. मग जो वर्णन करण्याजोगा आहे, सृष्टी निर्माण करणारा आहे, म्हणजेच तो सगुण निर्गुण. आणि गीतेमध्ये या अशा सगुण निर्गुण ईश्वराचं काही वर्णन
आहे का? तर आहे. गीतेमध्ये देखील 9व्या, 10व्या, 7व्या अध्यायात आणि 18व्या अध्यायामध्ये या सगुण निर्गुण ईश्वर सांगतात, भगवंत स्वतः सांगतात, व्यक्त सृष्टी मीच निर्माण करतो. सृष्टी म्हणतात ते म्हणजे संपूर्ण जगत, जे तुम्ही आज चित्रफितीत पाहिलं किंवा यानंतर पाहाल, ते सगळं जग आणि आपल्या पृथ्वीवरचं जग हे मी निर्माण करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा हा ईश्वर निर्माता आहे. म्हणजे तो वर्णनाच्या कक्षेच्या आत आलेला आहे. व्यक्तसृष्टी मीच निर्माण करतो. सर्वांच्या हृदयात मी राहतो. पुरुषोत्तम शास्त्री फडके यांच्याशी मी एकदा फोनवरनं बोलले होते. त्यांना मी एकच प्रश्न विचारला होता, की आत्मा कुठे असतो? कुठे राहतो? तर त्यांनी दुसऱ्या क्षणाला उत्तर दिलं होतं, आपल्या हृदयात. आज जर ते असते तर 100 वर्षांच्या पेक्षा जास्त म्हणजे 106 वगैरे वर्षांचे असले असते. तर हा जो सगुण निर्गुण ईश्वर आहे, व्यक्त सृष्टी मी निर्माण करतो, सर्वांच्या हृदयात मी राहतो आणि त्यांचे व्यापार व्यवहार मीच चालवतो. सर्व यज्ञांचा भोगता मी आहे. असं श्रीकृष्ण ज्या ज्या वेळेला म्हणतात ना, त्या प्रत्येक वेळेला सगुण निर्गुण ईश्वराच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून ते स्वतःचं वर्णन करत असतात. म्हणजेच ईश्वराचं म्हणजे सगुण निर्गुण ईश्वराचं वर्णन करीत असतात. पुढे ते असंही म्हणतात की वासनांचे फळ देणाराही मीच आहे. तो अकर्ता परमेश्वर प्राणीमात्रांच्या हृदयात जीवरूपाने राहतो, असं 13व्या अध्यायातही वर्णन आहे. तर असे हे जे सगुण ईश्वर आणि निर्गुण ईश्वरापेक्षा जरासे वेगळे असे हे तिसरे रूप आहे म्हणा, रूप म्हणा किंवा स्वरूप म्हणा, पण हे सगुण निर्गुण असं देखील एक रूप आहे. लोकमान्य म्हणतात की भगवद्गीतेत आणि उपनिषदांमधून देखील अव्यक्त परमेश्वराचे स्वरूप असे 3 प्रकारचे वर्णिलेले दिसून येते. तो जो शुद्ध निर्गुण परमेश्वर आहे ना, तोच कधी कधी सगुण, कधी निर्गुण आणि कधी सगुण निर्गुण असा असतो. प्रत्यक्ष श्रीकृष्ण, प्रत्यक्ष श्री विष्णू, शिवशंकर ही सगुण रूपे, सर्व देवी देवतांची रूपे, जी तुमच्या कल्पनेमध्ये आहेत, ज्यांच्या मूर्तींचे दर्शने आपण घेतो, ती सगळी देवदेवतांची जी रूपे आहेत, ती ईश्वराची सगुण रूपे आहेत. प्रत्यक्ष रूप, रूप जे इंद्रियांनी ज्यांच्याकडे पाहता येतं, ते भगवान. सगुण निर्गुण रूप म्हणजे ज्याला उपाधी आहेत, ज्याचे वर्णन करता येते, जो सर्व गुण संपन्न आहे अशी त्याची कल्पना आपल्याला करता येते, तो परमात्मा. म्हणजे सगुण निर्गुण रूपाला परमात्मा म्हणायचं आणि जो सगुण आहे त्याला भगवान म्हणायचं. श्रीकृष्ण हे स्वतः ह्या सगुण रूपाचं एक उदाहरण म्हणून आपण इथे गीतेच्या संदर्भात पाहू शकतो. तर तो भगवान आणि हा परमात्मा, परमात्मा कुणाला म्हणायचं? सगुण निर्गुण रूप ज्याच्याकडे आहे, म्हणजे काही प्रमाणात तो निर्गुण आहे, कारण अ, तो दृश्यमान असा आपल्याला दिसणार नाही, पण त्याच्याकडे तो दयावान आहे, तो कर्तृत्ववान आहे, सर्व शक्तिमान आहे असा, म्हणजे हा परमात्मा झाला. आणि जो निर्गुण आहे म्हणजे गुणविरहित आहे, आकारविरहित आहे, सर्वश्रेष्ठ आहे, त्याला परब्रह्म म्हणतात. आणि या परब्रह्मापेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही. अशा प्रकारे ईश्वराची भगवान, परमात्मा आणि परब्रह्म अशी ही 3 रूपे, स्वरूपे आहेत. आता या ईश्वरापर्यंत जायचे कसे? तर ध्यानातून,
आणि भक्तीतून. निर्गुण निराकारापर्यंत आपण ध्यानातून जाऊ शकतो आणि नामस्मरणातून, मंत्र जपातून आपण त्या त्या देवापर्यंत पोहोचू शकतो. त्याला आपण आपलासा करू शकतो नव्हे, तो आपल्याला आपलासा करतो. उपासकाच्या अधिकार भेदाप्रमाणे हे मार्ग जरा वेगवेगळे असतात. उपनिषदांमध्ये या प्रकरणांना विद्या असं म्हणतात. विद्या म्हणजे काय? तर ईश्वर प्राप्तीचा उपासना रूप मार्ग. उदाहरणार्थ शांडिल्य विद्या, पर्यंक विद्या, प्राणोपासना विद्या, अशा अनेक विद्या अनेक उपनिषदांमध्ये सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ तैत्तिरीय उपनिषदात अन्न, नंतर प्राण, मन, विज्ञान आणि आनंद या रूपांनी परब्रह्माची चढती उपासना सांगितलेली आहे. सर्व उपनिषदांचा एकच सिद्धांत आहे की खरे वास्तविक ब्रह्मरूप हे या सगळ्या दृश्यमानतेपेक्षा वेगळेच आहे. आता या उपनिषदांचा उल्लेख या अध्यात्म नावाच्या 9व्या प्रकरणामध्ये केला गेलेला आहे, म्हणून मी इथे हा सगळा उल्लेख करते आहे. ते परब्रह्म कसे आहे मग? निर्गुण निराकार असलेलं, सर्वश्रेष्ठ, की ज्याच्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ असं काहीच नाही, असं परब्रह्म कसं आहे मग? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, नंतर त्यांच्या तन्मात्रा, मनबुद्धी, अहंकार यांच्या पलीकडचं ते स्वरूप आहे. खरे नामरूपात्मक ज्या ज्या वस्तू, ज्या व्यक्ती आपल्याला दिसतात त्यांच्या पलीकडचे ते आहे. तर असे उपनिषदातील अनेक ऋचा, संदर्भ, श्लोक सांगून नंतर गीता भाष्यकार टिळक परमेश्वर स्वरूपासंबंधाने गीतेतले 3 सिद्धांत सांगतात. गीतेतले सिद्धांत सांगतात. ते सिद्धांत आपण जाणून घेणं आवश्यक आहे, कारण अध्यात्मशास्त्र हा आपला विषय आहे. गीतेतील अध्यात्मशास्त्र आणि गीता रहस्यातील अध्यात्मशास्त्र यामध्ये हे दोन्ही वेगळे वेगळे नाही आहेत, हे दोन्ही एकच आहेत. पण लोकमान्यांनी त्यातले 3 सिद्धांत असे वेगळे करून सांगितलेले आहेत. पहिला सिद्धांत असा: परमेश्वराचे मूळ आणि श्रेष्ठ स्वरूप निर्गुण आणि अव्यक्त असून माणूस अज्ञानाने किंवा मोहाने त्याला सगुण मानतो. दुसरा सिद्धांत असा आहे: सांख्य विचारवंतांनी सांगितलेली प्रकृती किंवा तिचा व्यक्त पसारा म्हणजे ह्याच परमेश्वराची, म्हणजे निर्गुण निराकाराची माया आहे. आणि तिसरा सिद्धांत सांख्य विचारवंतांचा पुरुष म्हणजे जीवात्मा होय, आणि हा जीवात्मा मुळात परमेश्वर रूपी आहे आणि परमेश्वराप्रमाणेच तो निर्गुण आहे आणि अकर्ता देखील आहे. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुषांचा जीवात्मा, त्याला पुरुष म्हणायचं. तर हा निर्गुण आहे आणि अकर्ता आहे, पण अज्ञानाने लोक त्याला कर्ता मानतात. हेच गीतेचे खरे सिद्धांत आहेत असं आग्रहानं लोकमान्य टिळक प्रतिपादन करतात. आणि वेदांत शास्त्राचे म्हणजे उपनिषदांचे देखील हेच सिद्धांत आहेत असंही ते आपल्याला सांगतात. पंचदशीमध्ये देखील असे म्हटलेले आहे की आत्मा आणि परब्रह्म ही दोन्ही मुळात एकच आहेत. आत्मा हा परब्रह्माचा अंश आहे आणि तो आत्मा परब्रह्म स्वरूप आहे, असेच म्हटलेले आहे. दे आर आयडेंटिकल. हे चित्स्वरूपी ब्रह्म मायेत जेव्हा प्रतिबिंबित होते तेव्हा सत्व रजतम या गुणांनी युक्त अशी प्रकृती निर्माण होते. प्रकृती म्हणजे माया निर्माण होते. परब्रह्म आणि माया ही भाषा उपनिषदांची आहे आणि पुरुष आणि प्रकृती ही भाषा सांख्या विचारांची आहे, विचारवंतांची आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे चित्स्वरूपी ब्रह्म मायेत जेव्हा प्रतिबिंबित होते, मायेत व्यक्त होते, तेव्हा सत्व रजतम या गुणांनी युक्त अशी प्रकृती निर्माण होते, म्हणजे माया निर्माण होते. या मायेमध्ये माया आणि अविद्या
या दोन्हींचाच समावेश असतो. आता या मायेत प्रतिबिंबित झालेल्या परब्रह्माला सगुण म्हणजे व्यक्त असलेला ईश्वर म्हणायचे आणि त्यालाच हिरण्यगर्भ म्हणतात, असं लोकमान्य आपल्याला सांगतात. सत्वगुण जर अशुद्ध असेल तर ती अविद्या झाली. त्यात प्रतिबिंबित झालेल्या ब्रह्माला जीव हे नाव पंचदशीमध्ये सांगितलेले आहे, असं लोकमान्य म्हणतात. यावरून आपल्या असे लक्षात येते की परब्रह्मापासून व्यक्त ईश्वर निर्माण होण्याचे कारण कोणते? तर माया हे कारण आहे. आणि जीव निर्माण होण्याचे कारण कोणते? तर अविद्या हे कारण आहे. म्हणजे मायेचेच रूप आहे, पण ते अशुद्ध असलेला सत्वगुण म्हणजे अविद्या. मला वाटतं थोडंसं अवघड जरी झालेलं असलं तरी आपण हे सगळं नीट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता या दृश्य सृष्टीतील पदार्थांच्या धर्मापलीकडे आपल्या मनाची धाव जाऊ देऊ नका, असं स्पेन्सर आणि कांट यांच्यासारखे काही शुद्ध वैज्ञानिक पंडित म्हणतात. आणि लोकमान्य त्यांना असं उत्तर देतात आपल्या गीता रहस्यामध्ये की दृश्य सृष्टीतील पदार्थांच्याही मागे आधी कोणती सृष्टी होती, कोणते सगुण निर्गुण तत्व होते आणि त्याही पूर्वी निर्गुण तत्व होते का, याबद्दल मानवी मनामध्ये दुर्धर अशी ज्ञानेच्छा निर्माण होते आणि ती झालीही पाहिजे. आणि आमच्या ऋग्वेद, यजुर्वेद या वेदांमधून त्या ईश्वराचा, निर्गुण ईश्वराचा मागोवा घेणारे हजारो ऋषीमुनी आमच्या भारतात निर्माण झालेले आहेत. आणि त्या दृश्यमान सृष्टीच्या पलीकडे मूलभूत असे अमृत असे तत्व कोणते, त्याचा शोध ह्या सर्वांनी घेतलेला आहे. ते मला कसे प्राप्त होईल याचा मनुष्य आजवर विचार करीत आलेला आहे. त्या ज्ञानाची त्याला भूक आहे, परम जिज्ञासा आहे. त्यावर विचार करणारे जेवढे विचारवंत आहेत त्यांच्याही पूर्वीचे म्हणजे ऋग्वेदामध्ये ज्यांनी लिहिलेलं नासदीय सूक्त आहे असे एक महत्वाचे विचारवंत ऋषी ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहायला वाचायला मिळतात. लोकमान्य ह्या ऋषींच्या महत्तम ज्ञानाची स्तुती करताना म्हणतात, त्यांचं वाक्य जसंच्या तसं मी सांगते. आता हे वाक्य त्यांचं आहे. अचिंत्य वस्तूंच्या किंवा संकल्पनांच्या गहन रानात कोणत्याही एका मानवाची बुद्धी सात्विक श्रद्धेच्या आणि निर्मल प्रतिभेच्या जोरावर सृष्टीची उत्पत्ती कशी म्हणते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपण नासदीय सूक्ताच्या दिशेने चाललेलो आहोत. नासदीय सूक्त हे ऋग्वेदातलं सूक्त आहे आणि त्यामध्ये ज्या ऋषींनी ते लिहिलेलं आहे त्यांचं पहिल्यांदा ते कौतुक करतात या भाषेमध्ये की कोणत्याही एका मानवाची बुद्धी सात्विक श्रद्धेच्या आणि निर्मल प्रतिभेच्या जोरावर सृष्टीची उत्पत्ती मांडते त्या काळामध्ये, इतक्या जुन्या काळामध्ये, इतक्या प्राचीनतम काळामध्ये मांडते, हे आमच्या इथल्या प्रज्ञेचं अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण आहे. या ऋषींनी एखाद्या सिंहाप्रमाणे विचारांच्या रानात निर्भयपणाने संचार करून त्यातील अतर्क्य गोष्टी, त्यातला क्रम देखील यथाशक्ती मांडलेला आहे. आणि ऋग्वेदात हे सूक्त आपल्याला आढळून येते. हे खरोखरच आश्चर्य आहे. आणि या सृष्टीच्या शुद्ध बुद्धीमध्ये आणि त्या ऋषींच्या शुद्ध बुद्धीमध्ये त्या निर्गुण आणि सगुण निर्गुण शक्तीचा परमसिद्धांताचे जे स्फुरण झालेले आहे ते खरोखरच आश्चर्यकारक आणि स्तिमित करणारे आहे. ते त्या काळामध्ये आपल्याला, त्या काळात ही सगळी साधनं नसताना हे आपल्याला त्यांना जे मिळालं ते खरंच स्तिमित करणारे आहे. त्यांनी स्वतःचं नाव दिलेलं नाही,
पण त्यांचं अत्यंत महत्वाचं सूक्त त्यांनी हे नासदीय सूक्त लिहिलेलं आहे. या सूक्ताची सुरुवात कशी आहे, तर नासदासीनो सदासित दानी अशी आहे. आणि त्यामुळे ह्या सूक्ताला नासदीय सूक्त असंच म्हटलं जातं. आणि त्याचे ह्या ऋषींनी ध्यानाने आणि ज्ञानाने अव्यक्त परमात्म्याने सृष्टी कशी निर्माण केली असेल यावरचे विचार लिहून ठेवलेले आहेत. आणि ते सूक्त इथं आपल्या समोर मांडण्याचा मला मोह होतो आहे. माझे वडील डॉक्टर ग. करंदीकर यांनी यातली एक 4 ओळी मला एकदा समजावून दिलेल्या होत्या. त्यांची स्मृती मला आता या ठिकाणी त्यांचं स्मरण करून मी हे इथे सांगते आपल्यासमोर. त्यांनी मला सांगताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आपण सर्वसाधारणपणे पटकन मराठीकडे आपली ओढ असते. म्हणजे लोकमान्यांनी हे सूक्त आपल्या गीतारहस्यात दिलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे डाव्या बाजूला संस्कृतमध्ये आणि उजव्या बाजूला मराठीत त्यांनी त्याचे अर्थ अगदी अक्षरशः अर्थ दिलेले, अक्षरासह अर्थ दिलेले आहेत. पण मी त्यांना मराठीतून काही ना काही दादा सांगतील असं वाटलेलं होतं. पण तरी सुद्धा त्यांनी संस्कृतमधूनच वाचन करून एक 5 मिनिटाचा फक्त तो भाग होता. पण संस्कृतमधून त्यांनी ते सूक्त वाचलं आणि मला अर्थ सांगितला होता. तर त्याहीमुळे मला हे इथे सांगावंसं वाटतंय. आणि आत्ता मी जसं सांगितलं, की स्वतंत्र प्रज्ञा प्राचीनतम काळामध्ये आमच्या भारताच्या ऋषीमुनींची प्रज्ञा कुठपर्यंत पोचलेली होती, त्याचं वर्णन आपल्याला यामध्ये मिळतं. म्हणजे त्या प्रज्ञेचंही वर्णन एका बाजूला मिळतं आणि निर्गुण निराकाराचं वर्णन मिळतं. आणि सुरुवात जी आहे, ज्या ईश्वराने म्हटलं, की म्हणजे ज्या ईश्वराने आपण म्हणतो बरेचदा, की ईश्वराला असं वाटलं, की एको अहम बहुश्याम, मी एक आहे आणि मी बहु व्हावं. असं ज्या वेळेला त्या ईश्वराला, निर्गुण निराकाराला वाटलं ना, त्यावेळेचा तो निर्गुण ईश्वर कसा असेल, त्याचं ध्यानातून आणि ज्ञानातून मिळालेलं, विचारातून मिळालेलं नवनीत त्या नासदीय सूक्तामध्ये ह्या ऋषींनी, अनाम ऋषींनी दिलेलं आहे. ते असं, नासदासीनो सदासित्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुहकस्य शर्मन् नम्भ किमासीद्रहणं कबीरम्. ऋग्वेद. अर्थ असा आहे, तेव्हा म्हणजे मुळारंभी, म्हणजे ज्या वेळेला हे जगत आणि कुठलीही क्षेत्रे म्हणजे शरीरे, प्राणीमात्रांची शरीरे निर्माण झालेली नव्हती, क्षेत्र निर्माण झालेलं नव्हतं, फक्त निर्गुण निराकार सर्वत्र होता. अशा वेळेला किंबहुना मी असं म्हणेन तुम्हाला, की अशी एक कल्पना करा, की आपण तर नाहीच आहोत, पण पृथ्वी पण नाहीये. अशी एक कल्पना आधी करा. एक क्षणभर कल्पना करायची, पृथ्वी नाही, आपण अर्थातच नाही. त्यानंतर सूर्य किंवा बाकीचे सगळे ग्रह आहेत का, तर ते पण नाहीत. सूर्य आहे का, सूर्य पण नाही. आकाशगंगा आणि त्यातले बाकीचे सगळे तारे आहेत का, नाहीत. इतर आकाशगंगा तरी आहेत का, तर नाहीत. कुठेही काहीही दृश्यमान असं नाही. कुठेही काहीही दृश्यमान असलेलं असं नाही. मग त्यावेळेला काय असेल बरं, तर त्यावेळेला ते निर्गुण निराकार तत्व सगळीकडे अस्तित्वात असेल. तो विचार आपल्याला क्षणभर करायचा आहे. आणि त्या क्षणी त्यावेळेला काय असेल, तर ना सदासीनो सदासित्त दानींचा अर्थ असा त्यांनी दिलाय, लोकमान्यांनी दिलेला. अत्यंत अत्यंत ज्याला आपण करेक्ट म्हणतो, अत्यंत बरोबर असं लिहिलेलं त्यांनी
सगळ्यांचे अर्थ त्यांनी दिलेले आहेत, ते मी आता फक्त सांगणार आहे तुम्हाला. कारण ते निर्गुण निराकाराच्या संदर्भात पण आपल्याला आपल्यासमोर वर्णन ह्या सूक्तामध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे ती जी एको अहम बहुश्याम ही जी हा जो क्षण असेल त्याचं वर्णन थोडंसं या आपल्या सूक्तामध्ये आपल्याला मिळतं. पहा, तेव्हा म्हणजे मुळारंभी असत नव्हतं आणि सतही नव्हतं. अंतरिक्ष नव्हतं आणि त्या पलीकडचं आकाश तेही नव्हतं. अशा स्थितीत कोणी कोणाला आवरण घातले म्हणावे? कोठे? कोणाच्या सुखासाठी? अगाध गहन पाणी तरी होतं का? हा आता मी सांगितलेल्या पहिली जी ऋचा आहे 4 ओळींची, ती मी त्याचा हा अर्थ होता. त्याचा हा अर्थ आहे. दुसऱ्या ऋचेचा अर्थ 7 ऋचा आहेत, त्या मी सगळ्या सांगणार आहे. त्याचा मुख्य म्हणजे सगळ्यांचा मी मराठी अर्थ फक्त सांगणार आहे. दुसरी ऋचा अशी आहे. तेव्हा मृत्यू म्हणजे मृत्यूग्रस्त नाशवंत दृश्य सृष्टी नव्हती. कारण सृष्टी जेव्हा दृश्यमान असेल तेव्हा ती काही काळानंतर नाशवंत होणार आहे, हे स्पष्ट आहे. तर तो जो क्षण होता, किंबहुना खूप 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 आपण मागे गेलो, आकाशगंगाही नव्हत्या आणि दुसऱ्याही आकाशगंगा नव्हत्या त्यावेळेला. तेव्हा मृत्यू असेल का? तर नसेल. ग्रस्त असं नाशवंत जीवन, दृश्यसृष्टी नसेल. आणि मृत्यू नाही म्हणून अमृत तत्व तरी होतं का? किंवा हा भेदाभेद भाषेतून सांगता येईल असं काही शक्यता होती का अशी? तर नाही. रात्र आणि दिवस यांच्यामध्ये जो भेद आहे, तो तरी कळण्याचे काही साधन होते का? तर सूर्यच नव्हता, त्यामुळे दिवस नव्हता. आणि पृथ्वी नव्हती, त्यामुळे थोड्या काही भागामध्ये जी रात्र होते पृथ्वीवर आपण जी अनुभवतो, तीही नव्हती. कारण सूर्यच नव्हता म्हणून रात्रही नव्हता. रात्रही नव्हती आणि दिवसही नव्हता. आणि ते जे काही होतं, ते फक्त एकच स्वधेने म्हणजे आपल्या शक्तीने वायूशिवाय श्वासोच्छ्वास करीत होते, म्हणजे स्फुरत होते. म्हणजे ते एक स्फुरण होते. त्याखेरीज दुसरे असे काहीही नव्हते. अंधकार, तिसरी ऋचा. अंधकार होता. आरंभी हे सर्व अंधकाराने व्याप्त आणि भेदाभेद विरहित पाणी होते. आत्ता अलीकडे जो एक शोध लागला गेलेला आहे माझ्या वाचनात, माझ्या एका चित्रफितीत मी पाहिला की सुरुवातीला फक्त पाणी होतं असं आत्ता आत्ता सध्याचे वैज्ञानिक म्हणतात. पृथ्वीच्याही आधी जगतामध्ये पाणी होतं. तर इथे त्यांनी म्हटलेलं आहे, ऋग्वेदात म्हटलेलं आहे की भेदाभेद विरहित पाणी होते किंवा सर्वव्यापी ब्रह्म, आणि ते ब्रह्म फूल मायेने आच्छादिलेले होते. आणि ते एक मूळ ब्रह्म तपाच्या महिम्याने, तपाच्यामुळे नंतर काही काळानंतर रूपांतराने प्रकट झालेले होते. चौथी ऋचा. मनाचे जे रेत म्हणजे बीज प्रथमतः निघाले त्याच्या मनाचे, आता त्याच्या मनाचे रेत आहे, बीज आहे, ते जेव्हा निघाले तेव्हा आरंभी काम म्हणजे सृष्टी निर्माण करण्याची प्रवृत्ती किंवा शक्ती निर्माण झाली. हाच सतामध्ये म्हणजे मूळ परब्रह्मात सताचा विनाशी दृश्य सृष्टीचा पहिला संबंध आहे, असे ज्ञात्यांनी अंतःकरणात विचार करून बुद्धीने निश्चित केलेले आहे, असं ऋषींनी, त्या अनाम ऋषींनी लिहून ठेवलेले. पाचवी ऋचा असे म्हणते की रश्मी म्हणजे धागा किंवा किरण यांच्यामध्ये आडवा पसरला आणि काही खाली होता म्हटला तर तसाच तो वरही होता. रेतोधा म्हणजे यांच्यातला काही भाग बीजप्रद झाला आणि तो मोठाही झाला आणि त्यांचीच स्वशक्ती अलीकडे होती आणि त्यांचा प्रभाव हा पलीकडे व्यापून राहिलेला होता.
6वी ऋचा. सताचा हा विसर्ग म्हणजे विस्तार, पसारा. कशापासून आणि कुठून आला हे यापेक्षा जास्त विस्ताराने येथे कोण सांगणार? हेही त्यातच लिहिलेलं आहे. कोण निश्चयात्मक जाणतो? देवही म्हणजे श्री विष्णू, श्री शंकर हे जे देव आहेत ते सुद्धा सत्सृष्टीच्या विसर्गानंतरचे, त्यांच्या आधीची स्थिती, निर्गुण स्थिती काय असेल त्याचं हे वर्णन आहे. मग ही सत्सृष्टी जेथून निघाली, कुठून निघाली, कशी निर्माण झाली हे कोण सांगणार? असं ऋग्वेदात म्हणून ठेवलेलं आहे. खरंच हे खूप आश्चर्यकारक आहे की त्या काळात हा सगळा अंतःकरणात विचार करून बुद्धीने त्यांनी निश्चित केलेले आहे. तर इथे मला एक रेफरन्स फक्त द्यायचा आहे महत्वाचा, की गीतेमधल्या 10व्या अध्यायामध्ये दुसरा श्लोक आहे, तिथे हे वर्णन आहे की जेव्हा देवही अस्तित्वात नव्हते, ते सत्सृष्टीच्या निर्मितीच्या नंतरचे असतील, तर मग त्या काळातला जो हा विसर्ग, पसारा, ही माया कशी आणि कुठून निर्माण झाली हे कोण सांगणार? कोण बरे सांगणार? आणि 7वी ऋचा आहे की सताचा हा विसर्ग म्हणजे पसारा, म्हणजेच मायेचा. सत आला की माया, तिचा पसारा. आणि तो निर्मिला गेला किंवा न गेला हे कोण बरे सांगणार? हे बहुतेक परम आकाशात असणारा या जगाचा जो अध्यक्ष आहे, अध्यक्ष म्हटलंय, म्हणजेच जो हिरण्यगर्भ आहे, तोच जाणीत असेल किंवा कदाचित तोही जाणत नसेल. कोणी सांगावे? तर अशी ही 7वी ऋचा होती. आणि असे हे नासदीय सूक्त होते, जे मला खरंच अतिशय मनोज्ञ आणि विचार करणीय वाटतं दरवेळेला. आणि मला ते तुमच्यासमोर इथे मांडण्याची आज संधी मिळाली. आता हे जे काही इतका वेळ आपण अध्यात्मशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला, ते सर्व अध्यात्मशास्त्र संक्षेपाने सांगायचं झालं तर 3 संस्कृत सिद्धांत वाक्य आपल्याला विचारात घ्यावी लागतात. माहिती असलेली आहेत. जे अध्यात्माचा विचार करतात त्यांनी हे सगळं ऐकलेलंही असेल. तेच मला इथे थोडक्यात किंबहुना संक्षेपानं सांगावं असं वाटतं. कोणती संस्कृत सिद्धांतप्रद अशी वाक्य आहेत ती? संस्कृत वाक्य आहेत, छोटी आहेत, सूत्रबद्ध आहेत. ज्याचं एकाचं मी आता उल्लेख देखील केलेला होता. एको अहम बहुस्याम असे त्या निर्गुण निराकाराला वाटले, म्हणजे त्याचा व्यक्ततेकडे प्रवास सुरू झाला. ज्या वेळेला वाटले, ज्या अर्थी वाटले, त्या अर्थी सगुण निर्गुण ईश्वर तिथे निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो. लक्षात येत आहे? आपल्या बाबतीत हे ज्ञान कोण घेतो? आपल्याला शिष्य घेतो. पण हे ज्ञान कोण देतो? तर गुरुदेव. गुरुतत्व आपल्याला ज्ञान देत असतं. आणि ते आपल्याला सांगतात, आपले आपले गुरु. तत् त्वम असी. तोच तू आहेस. आपली आराधना, आपली साधना, जर आपली उपासना, आपली साधना नीट असली, व्यवस्थित असली, तर आतूनच आपल्याला कळतं, अरे की अहम ब्रह्मास्मी. तूच म्हणशील नंतर की अहम ब्रह्मास्मी. गुरूंनी सांगितलं तत् त्वम असी आणि शिष्याला बोध झाला, आतून बोध झाला की अहम ब्रह्मास्मी. गुरूंची कृपा, आशीर्वाद आणि निर्गुण निराकाराची कृपा दोन्ही एकत्र होऊन मीच परब्रह्म आहे असे ज्ञान आपल्याला होते. आणि यालाच अध्यात्मशास्त्र असं म्हणतात.
ते त्याचं प्रॅक्टिकल आहे असं आपण म्हणू शकतो. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, ही ब्राह्मी स्थिती कधी भक्ती मार्गाने मिळवायची असते. गीता म्हणते तुम्हाला माहिती आहे. कधी भक्ती मार्गाने, कधी पातंजल योगातून, कधी सांख्य मार्गातून, कधी कधी ज्ञान मार्गातून आणि कधी कर्म मार्गातून ती मिळवता येते. ते परब्रह्म आणि मी जर एकच असेल, तर त्याचा अर्थ असा, की तुम्ही सर्वजण आणि परब्रह्म एकच आहात. माझ्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आणि मी, माझं आत्मतत्व आणि त्याच्यामधलं आत्मतत्व हे एकच आहे. आणि ही दोन्ही आत्मतत्वे परब्रह्माशी संलग्न आहेत. संलग्न आहेत. आणि हे जर खरे असेल, तर मी इतरांसाठी जर सत्कर्म केलं, तर ते माझ्यासाठी मी कर्म करत असतो, न की त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी. मग त्यामध्ये निष्कामता असायला पाहिजे की नको? तर असायला पाहिजे. निष्कामता कधी? मी दुसऱ्यासाठी काहीतरी करत आहे, म्हणजे माझ्या मनात जर उपकाराची भाषा किंवा उपकाराची भावना असेल, तर त्याच्याकडनं आपण परत काहीतरी किंवा कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीकडनं कुठली ना कुठली अपेक्षा करत राहिलो, तर ती निष्कामता नाही. लोकमान्य हा जो अध्यात्म विचार आहे ना, तो सगळा निष्काम कर्मयोगाशी त्याची सांगड घालून देणार आहेत पुढे. आणि त्यासाठी आपल्याला हा अध्यात्म विचार त्यांनी 9व्या प्रकरणात सांगितलेला आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इथे त्यांनी काय सांगितलंय, की माझ्यामध्ये जे परमतत्व आहे, म्हणजे आत्मतत्व आहे, ते जर अ, परमात्म्याशी आणि परमेश्वराशी, निर्गुण निराकाराशी संलग्न असेल, तर यालाच अ, परमात्मा ऐक्य बुद्धी असं म्हणायचं. आत्मैक्य बुद्धी म्हणायचं. तर ती बुद्धी जेव्हा माझ्यामध्ये निर्माण होते, ती ब्राह्मी स्थिती सुद्धा ज्यावेळेला निर्माण होते, त्यावेळेला हे समजत जातं, की मी आणि परब्रह्म एक आहे आणि हा समोरचा माणूस जितक्या जणांसाठी मी काम, कार्य, कर्म करत आहे, ते सगळे त्यांच्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे, तेही निर्गुण तत्वाशी संलग्न आहे. माझंही तसंच आहे. तर मग मी जे कर्म करीन, ते निष्काम असायला काय हरकत आहे? तर ब्रह्मात्मैक्य बुद्धी, परब्रह्म आणि आत्मतत्व हे एक आहे, अशी ऐक्यबुद्धी ही निर्माण होते. कशाने? तर अध्यात्माच्या ज्ञानाने. आणि मग आपल्याला कर्मप्रवृत्ती निश्चित करता येते. आणि ती निष्कामता प्रत्यक्ष जीवनामध्ये बाणवता येते. तर असं हे अध्यात्मशास्त्राचं सगळं विवेचन आपण शांतपणे ऐकून घेतलं. याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.